आम्ही वंदन करून बाहेर आलोय. अजून हे माहिती का कुणाचं स्मारक आहे? भाई साहब मस्त आहे यार मूर्ती, खूप मोठी आहे बघा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादेन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर भाई एप्रिल कधी आला कधी गेला काय कळाला नाही. आता मे स्टार्ट झालाय, आज पहिला दिवस आहे, आज 1 मे. तर आज माहिती आहे तुम्हाला काय, आज महाराष्ट्र दिन आहे, बुद्ध पौर्णिमा आहे आणि कामगार दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर आज सुट्टी आहे, आज कॉलेज नाहीये. आणि हे बघा कोण आलंय, धीरज आलाय गावावरनं. भाई कैरी वगैरे आणले, फणस वगैरे आणलाय. महाराष्ट्र दिन आहे तरी पण ह्याला सुट्टी नाहीये कामाला, कारण भाई प्रायव्हेट आहे. भाई प्रायव्हेट वाल्यांना सुट्टी नसते. हे मम्मीला आज सुट्टी आहे. काय झालं, पप्पांकडे रागात का बघतीस? त्यांना जायचं होतं म्हणतो, शिरले लवकर आंघोळ केली, हा पोहे नाही हे केले. अरे मला जायचं दुपारी शिंदे साहेबांच्या भावाचा वाढदिवस आहे, मला तिकडे जायचंय, त्यासाठी मी तयार होतो. काय आज पार्टी मग? आज नाही, फ्रायडे, तुला माहित नाही? घर सोडायचं आणि लोकांच्याच मागं पळायचं. पूर्ण आयुष्य तुमचं ह्याच्यातच गेले, लोकांच्या मागं पळण्यात. आणि इथून मागायचं पण तसंच करा. सत्य आहे. चल नाश्ता करून घेऊया. लोकांनी रद्दीनच करायचं नाही, काय नाही. असं लोकांनी हे झालं की लगेच पळायचं. खाता खाता माणूस पळतो म्हणलं म्हणजे किती माणूस हे आहे. अरे खाल्ला मी तेवढं खात नाही. बोलायचं होतं ना अगोदरच. तुला माहित नाही का तुला किती लागतं? अगोदरच बोलायचं होतं मी जाणार आहे इकडे पांत पडायला म्हणून. भाई झगडे चालू झाले. तर मी आता ना नाश्ता करून घेतो. पोहे बनवलेत मम्मीने. काय फॅमिली सोबत जायचंय आणि जातो मित्रांसोबत आहे ना काका? नाही नाही, मी चाललोय दादरला जायचंय मला. आज बुद्ध पौर्णिमा आहे ना, तर वंदन करायला जायचंय. मग प्लॅन चेंज केला. फ्रेंड सोबत जायचं होतं पण पैसे नाही म्हणून फॅमिलीचं नाव घेतलं. काय पण हा, काय पण. हे बघा चाललाय हा कामाला. मी पण रेडी वगैरे होतो. आम्ही जाणार आहेत. काय रेडी कशाला होतो म्हणजे जायचंय दादरला. भाई आज बुद्ध पौर्णिमा आहे. चला मग मी तुम्हाला रेडी होऊन भेटतो. मी आता रेडी वगैरे झालोय, आता मी चाललोय दादरला. इथं बाबू पण झोपलाय. मम्मी खाली गेली आहे हार वगैरे आणायला, हार फूल लावायचे फोटोंना. तर मी जातो दादरला. ठीक आहे, मी आता निघालोय, बाईकने चाललोय. मी अजून निखिल चाललोय. आम्ही बोललो बाईक आहे तर कशाला ट्रेन वगैरे जायचं, मग बाईकनेच आता निघतोय. त्याचाच वेट करतोय निखिलचा. अजून दादरला एवढी म्हणजे काल रात्री गर्दी होती ना, माझं काल रात्री जायचं राहिलं. नाहीतर रात्री गेलो असतो. बोललो की एक काम करतो, सकाळीच जातो वंदन करायला. मी अजून निखिल आता निघालोय. अजून असं मी व्हिडिओ मध्ये पण बघितलंय की तिथे दादर चैत्यभूमीला गौतम बुद्धांची मोठी मूर्ती तिथे बनवली आहे. तर चला मग निघूया. आता आम्ही पोहोचलोय दादरला. हे बघा तिथं काल रात्री प्रोग्राम होता, आता सगळं पॅकअप केलंय. ही मूर्ती बघा. गाईस तुम्ही बघू शकता किती मोठी मूर्ती आहे, थर्मोकॉलची आहे. पण बघा ना किती छान, किती सुंदर बनवली आहे. इथं दादरला छोटे छोटे स्टॉल असतात. इथे मूर्ती पण भेटते बाबासाहेबांची, शिवाजी महाराजांची. फोटोज वगैरे घ्यायचे असतील तर इथे या. आणि हे नवीन हे आत्ता बांधलंय. हे जे ग्रिल आहेत ना, हे आत्ता बांधलंय, नाहीतर हे ओपनच होतं आधी. छान वाटतंय की इथे झाड बीड वगैरे लावलेत. आज थोडी गर्दी कमी आहे, रात्री खूप गर्दी होती. आता दुपारची गर्दी थोडी कमी झाली आहे. सो वी आर रिच. बघा चल, छान वाटतंय इथं, थंड थंड वाटतंय एकदम सावलीत. सगळे लोक वंदन करायला आलेत. आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाहीये, तर शूट करायला भेटलं तर मी व्हिडिओ मध्ये दाखवतो, नाहीतर आतमध्ये मोस्ट ऑफ तर अलाउड नाही करत व्हिडिओ शूट. तर चला मग जाऊया.
वंदन करून बाहेर आलोय. अजून हे माहिती का कोणाचं स्मारक आहे? जिजासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचे मुलगा होते हे. मी आता जस्ट घरी आलोय दादरवरनं. वंदन वगैरे झालं सगळं. खूप छान वाटलं वंदन वगैरे करून. अजून हे विजयस्तंभाकडे गौतम बुद्धांची तुम्ही बघितली थर्माकोलची मोठी मूर्ती बनवली होती, खूप सुंदर होती. आणि त्या आर्टिस्टला सल्यूट आहे, खूप छान पद्धतीने त्यांनी बनवली आहे मूर्ती. ते बाबूला झोपवलंय मस्त पाळण्यात. दादा पण इथं झोपलाय. अजून हे लोक जेवायला बसलेत. चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.